श्रोतेहो नमस्कार. प्रथमतः दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या वतीने थोडी दिलगिरी, कारण मध्ये काही आपले एपिसोड देण्यामध्ये डिले झाला. काही तांत्रिक अडचणी होत्या. पण आता आपण पुन्हा ही सीरीज जी आहे ती कंटिन्यू करतो आहे आणि आता एपिसोड्समध्ये ही गॅप पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. तर आपण मागच्या एपिसोडमध्ये बघत होतो की बाळाजी विश्वनाथ हे पेशवे म्हणून शाहू महाराजांनी त्यांना अपॉइंट केलं होतं आणि तिथून पुढचा आता इतिहास आणि पुण्याची झालेली स्थित्यंतर हे आपण आज बघू. सर नमस्कार. नमस्कार. मागे आपण आलो होतो की शाहू महाराज दक्षिणेत परतले बरोबर. आणि बाळाजी विश्वनाथांना त्यांनी आधी ते सेनाकर्ते होते आणि मग त्यांना पेशवे म्हणून नेमलं. तर पुण्याबद्दल आपण बोलतो जास्त. तर 1713च्या आसपास पुणे प्रांत जो होता तो महाराजांचा म्हणजे शाहू महाराजांचा खरं तर खालचा प्रांत जहागीर आहे, पण ते बरेच गडबड झाली होती मोगलांच्या याच्यामुळे. पण त्याचा म्हणजे तो स्वराज्याचाच भाग म्हणून महाराजांकडेच होता, पण त्याच्यावर मोगली अंमल होता. अच्छा, अंमल मोगलांचा होता. हां. आणि शाहू महाराज इथं परत आल्यानंतर त्यांनी आपली माणसं पाठवून आपलाही अंमल बसवला. तो दुहेरी अंमल सुरू झाला. तो काही एक साधारण मला वाटतं 7-8 महिने वर्षभर चालला असेल. मग त्यांनी बाळाजी विश्वनाथांना सांगितलं की पुण्याचा सगळा हे बघ, तुम्ही बघा कारभार. तर मोगलांकडनं रंभाजीराव निंबाळकर म्हणून होते, मग तेही निघून गेले आणि बाळाजी विश्वनाथांकडे पुण्याचा सगळा कारभार आला. पुणे प्रांताचा आणि पुणे शहराचं आहे. म्हणजे तेव्हा शहर नव्हतं, कसबा पुणे होतं. मग त्यांनी एक एक हळूहळू गोष्टी मार्गी लावायला सुरुवात केली. कारण तेव्हाही परत काय झालं होतं, औरंगजेबाची इतके वर्ष झालेली स्वारी, सगळ्या बाजारपेठा बऱ्याचशा मोडल्या होत्या, टिकून होत्या पण मोडल्या होत्या. गावातली लोकं बाहेर गेली होती. म्हणजे तसं कसबा पुणे फारसं काही मोठं गाव राहिलं नव्हतं. तर बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी लोकांना परत बोलवलं, अभय दिलं आणि असं करून हळूहळू ती पुण्याची वस्ती वाढायला लागली. पेठा थोड्या नीट बसल्या. राहायचे नाहीत ना पुण्यात बाळाजी? नाही, ते सासवडला राहायचे. सासवडला त्यांच्याकडे सासवड होतं, म्हणून तो पुण्याचा कारभार त्यांना दिला त्यांनी. सासवडला बाळाजी विश्वनाथांचा वाडाही होता, त्यांची समाधी सासवडलाच आहे. आणि मग काय झालं की या सगळ्या कारकिर्दीत त्यांच्या म्हणजे 1720 साली ते गेले. तेव्हाही ते सासवडलाच राहत होते. पण त्यांचा थोरला मुलगा बाजीराव हा प्रचंड कर्तृत्वान होता. धाकटा मुलगा चिमाजी अप्पा हा राज्यकारभार मुलकी कारभारात प्रवीण होता आणि दोघंही शाहू महाराजांचे लाडके होते. तर बाळाजी विश्वनाथ गेल्यानंतर पेशवापद कोणाला द्यायचं ह्याच्यावर बरीच भोवती झाली. अनेक लोकांनी शाहू महाराजांकडे वशिले लावले, मातबर लोकांनी. पण त्या सगळ्यांना डावलून त्यांनी बाजीराव पेशव्यांना म्हणजे बाजीरावाला पेशवा केला. आणि त्याचं नंतर काय झालं आपल्या सगळ्यांनाच माहिती. बरोबर. की ते स्वतः एवढे कर्तृत्वान पेशवे निघाले की त्यांनी जवळजवळ सगळं उत्तर पादाक्रांत करण्यासाठी म्हणून शाहू महाराजांनी त्यांना मोकळीक दिली की तुम्हाला काय करायचं ते करा. राज्य विस्तार आणि राज्य रक्षण दोन्हीची जबाबदारी दिली. त्याच वेळी काय झालं की त्यांना सासवड अडचणीचं वाटायला लागलं एकंदर कारभार चालवण्याच्या दृष्टीने. तेव्हा पुण्याची जहागिरी शाहू महाराजांकडे होतीच, त्याचा कारभारही बाळाजी विश्वनाथ बघत होते. म्हणून मग शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांना सांगितलं की पुण्याची जहागीर तुम्हाला देतो, तुम्ही पुण्यात जाऊन वास्तव्य करा आणि तिथून सगळे ह्याचे सूत्र हलवा. सातारला कोणीतरी त्यांचा प्रतिनिधी असायचा पेशव्यांचा कायम. म्हणजे पेशवे जरी बाहेर असले स्वाऱ्यावर असले तरी त्यांचा प्रतिनिधी म्हणजे आपण जसं वकील म्हणतो
ओके. पण हे काही वकील नाही आहे, हा प्रतिनिधी आहे. हं. म्हणजे ॲज इफ पेशव्यांना काही सांगायचं असलं तर महाराज त्या माणसाला सांगायचे, तो पत्र लिहून कळवायचा. तर प्रॉक्सी आपण म्हणू का? प्रॉक्सी म्हणू आपण. प्रॉक्सी म्हणू. तर नानासाहेब पेशवे नंतरच्या काळात प्रतिनिधी म्हणून काम करायचे बाजीराव पेशव्यांचे. अगदी तरुण वयात. तर नंतर येईल इतिहास. पण बाजीराव पेशवे पुण्यात आले, ही त्यांना जहागीर दिली 1726 साली एप्रिल महिन्यात. आणि मग ते पुण्यात आले. पुण्यात आले तर राहायचं कुठे हा प्रश्न होताच. तर त्यांच्या धडपळे म्हणून एक स्नेही होते, त्यांच्या वाड्यात पेशवे काही काळ राहिले आणि ते जाऊन येऊन सारखे पुण्यात असायचे. म्हणजे सासवडहून किंवा इतर स्वाऱ्यांवर. आणि म्हणजे ते पेशव्यांचे मुक्काम म्हणजे जे पुण्यात व्हायचे त्याच्या काही नोंदी आढळतात की ते स्वारीवर गेली की येताना पुण्यात यायचे, एकदा बघून जायचे आणि परत मग सासवडला आणि तिथनं साताऱ्याला जायचे. या सगळं रिपोर्टिंग करायचं. अच्छा. पण सारखं ते पुण्यात जाणं येणं त्यांचं चालू राहिलं. आणि मग शेवटी त्यांनी महाराजांची परवानगी घेतली की पुण्यात मी वाडा बांधतो, म्हणजे मला पुण्यात राहणं सोयीचं पडेल. बरोबर. दुसरी गोष्ट मागे आपण एकदा बोललो होतो बघा की जहागीरदार स्वतः जेव्हा एखाद्या गावात येतो त्याच्या त्यांच्या जहागिरीच्या, तेव्हा लोकांना जास्त अभय वाटतं आणि लोक निर्धास्त होतं. तो एक उद्देश होता. म्हणून ते जागा शोधायला लागले की आपल्याला वाडा तर बांधायचं आहे, पण कुठली जागा आहे. तेव्हा पुण्याची परिस्थिती अशी होती की पुण्याच्या चारही वेशी होत्या, तर फक्त वेशी राहिले होत्या. तटबंदी बरीचशी सगळी पडलेली होती. कसबा गणपतीचं एक देऊळ होतं, केदारेश्वराचं देऊळ होतं आणि पुण्याच्या पलीकडे सोमवार म्हणजे आत्ताची सोमवारपेठ म्हणतो शहापुरा पेठेत नागेश्वराचं देऊळ होतं. आणि त्या साधारणपणे आपण म्हणू पुण्याच्या नैऋत्येला, तत्कालीन पुण्याच्या नैऋत्येला लाल महाल होता. ते लाल महाल पडीक अवस्थेत होता आणि तो बरोबरच आहे. औरंगजेब जेव्हा वर्षभर राहिला तेव्हा त्यांनी काय तो माल ठेवला असणं शक्यच नाही आहे. सूड म्हणूनही त्यांनी पाडला असेल, पण त्याची नोंद नाही आहे कुठे की त्यांनी पाडला असेल. पण ते उघड आणि अध्यारत असं काही नाही, पाडूनच टाकला असणार. त्यांनी देऊळही ठेवलं नाही. तर शत्रूचा महाल कसा ठेवेल तो? आणि तो भयंकर द्वेष करत होता. त्यामुळे त्याच्या बाहेर आंबिलोडा जो वाहत होता, आत्ताचा अमृतेश्वर आहे बाजीरावाने, त्या मार्गाने साधारण तो आंबिलोडा व्हायचा. त्याच्या बेचक्यात एक मोठी जागा होती आणि तिथे बाजीराव पेशव्यांना असं वाटलं की त्या जागेत आपण वाडा बांधावा. कारण नुसता वाडा म्हणजे घर बांधायचं नव्हतं, ते हळूहळू त्याचा विस्तार होणार होता हे त्यांनाही माहिती होतं. हेडक्वार्टर्स जसं म्हणतो आपण तसं. हां, म्हणजे पेशव्यांचं हेडक्वार्टर कुठलं तर पुणे, हे त्यांनाही माहिती होतं. त्यामुळे त्यांनी घेताना जागा खूप मोठी घेतली, 5 बिघे जागा घेतली असा उल्लेख आहे. तर तिथे काय होतं, मुळात ती जागा झांबरे पाटलांची. आता यात सुद्धा कसं आहे, गल्लत कशी आहे की त्यावेळच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीममध्ये सर्व जागा सरकारी असायच्या शेतीसह. खाजगी कोणाच्या मालकीची अशी जागा नसायची आणि ती शेतकऱ्यांना कसायला दिली जायची खंडावर. म्हणजे त्याला कुळं म्हणायचं शेतकऱ्यांना. म्हणजे कुळं किंवा बाजारपेठा वसवल्या तर त्यात जी दुकानं असतील ती बाजारपेठेचे खूम किंवा बाजारपेठेची कुळं, आणि त्यांच्याकडनं ठराविक प्रमाणात ते उत्पन्न घेतलं जायचं. म्हणजे ती सिस्टीम होती. आणि पाटील हे गावचे सर्वेसर्वा, त्यामुळे या सगळ्या जमिनीचा कारभार पाटलांनी बघायचा. त्यामुळे झांबरे पाटलांवर पहिल्यापासून जबाबदारी होती की संपूर्ण कसबा पुणे, त्याचे जे मुंजेरी, माळी, मोतर्फा हे जे सगळे भाग, अजून म्हणजे शेतीची सगळी जमीन, याचा सगळा जो काय असेल तो हिशोब आणि हे सगळं कारभार पाटलांनी बघायचा. लालमहालही बांधताना असंच झालं होतं की त्या जागी झांबरे पाटलांचे काही वाडे होते. तर दादोजी कोंडदेवांनी सांगितलं की आम्ही पर्यायी जागा देतो तुम्हाला, म्हणून ती झांबरे चावडी एरिया जी गावकोस मारुतीची आहे तिथे त्यांना काही वाडे दिले, तिथे त्यांनी वाडे बांधले. तसंच झालं. ही जागा परत झांबरे पाटलांनी सांगून बाजीराव पेशवेने तिथे कोष्टी राहत होते, काही 15-20 घरं असतील. तर त्यांना हलवायचं म्हटल्यावर त्यांना पर्यायी जागा द्यायला पाहिजे. मग त्यांना मंगळवार पेठेत जागा दिली. म्हणजे मंगळवार म्हणजे तेव्हाची शास्तापुरा.
आणि मग इथे एक बरीचशी मोठी जागा निर्माण झाली. तरीसुद्धा पुण्याच्या तटबंदीची जी मावळवेस होती ती मध्ये हां, अडचणीची व्हायला लागली. बरोबर. ते तुम्ही मागच्या वेळेला सांगितलं होतं. की मावळवेस म्हणजे त्याच्या मागेही जाता येत नाही, पुढे जागा कमी राहते बरीच. माझ्या अंदाजाने ती मावळपेस जी होती वेस, तर ती शनिवारवाड्यातला आत्ता चिमणबाग वगैरे जो भाग आहे ना, तिथे साधारण तिथ्या परिसरात असेल. त्यामुळे ती अडचणी इथे होती. म्हणजे वाडा धड मावळवेशीच्या बाहेरही बांधता येत नव्हता, आत तर प्रश्नच नव्हता, कसब्याची हे होती, वस्ती होती. वस्तीवर. म्हणून मग यांनी काय केलं की मावळवेस पाडून टाकली आणि तिथं आपला वाडा बांधायला सुरुवात केली. तर हे सगळे प्रकार, माझा असा अंदाज आहे की बाजीराव पेशवे यांचा पाय कधीही घरात फारसा टिकला नाही. ते कायम मोहिमेवर होते. या माणसांनी इतक्या मोहिमा केल्या की जगात कोणी एवढे केले नसतील. बरोबर. आणि चिमाजी अप्पा सगळा कारभार बघायचा. तर हे सगळं मॅनेज करणं हे सगळं चिमाजी चिमाजी करायचे. अप्पांकडे. तर त्यांनी आधी पत्र लिहिलं होतं कारभाऱ्यांना इथल्या की पुण्यात राहतं घर करावं. मापही दिली होती त्यांनी की साधारण या मापाचं घर करावं. नंतर बाजीराव पेशवे जेव्हा इथं आले परत स्वारी होऊन, तेव्हा ते म्हणले की ही जागा आहे, तर इथं आपण मोठं घर बांधू, म्हणजे मोठा वाडा बांधू. म्हणून त्यांनी परत यांना, म्हणजे खाजगीवाले जे म्हणतो आपण आत्ता, ते खाजगीवाल्यांचे पूर्वज, त्यांचं नाव त्याच्यामुळेच खाजगीवाले पडलं की पेशव्यांची खाजगीची कामं करायची. पेशव्यांची पर्सनल कामं जी आहेत किंवा खाजगीची ती एक्झिक्यूट करणारी म्हणून खाजगीवाले. त्यांना सांगितलं की मोठा वाडा बांधा. तोपर्यंत या वाड्याची म्हणजे चिमाजी अप्पांनी जे सांगितलं त्याचं जोतं वगैरे बांधून झालं असावं. मग त्याच्या शेजारीच अजून मोठी जागा घेतली आणि तिथं वाडा बांधायला चालू केलं. आता ती म्हणजे ही गोष्ट जी आहे ती 10 जानेवारी 1730 या दिवशी शनिवार होता, तेव्हा वाड्याची पायाभरणी केली आणि 2 वर्षात वाडा पूर्ण केला. 2 वर्षात बांधून झाला. हां, आता त्याची तारीख आहे 22 जानेवारी 1732. त्याही दिवशी शनिवार होता. बरं, तो वाडा जो आहे तो लहानसा होता, तो काय खूप मोठा नव्हता आणि त्याच्या भोवती काहीतरी संरक्षक कंपाऊंड वगैरे असायला पाहिजे ना. त्यामुळे एक कोटासारखं, म्हणजे जरा उंच अशी भिंत एक बांधलेली होती. कंपाऊंड वॉल आपण थोडीशी म्हणतो, फक्त ती जरा जास्त भक्कम आणि जास्त उंच. त्याच वेळी काय झालं की बाजीराव पेशव्यांना असं वाटलं की आंबिलोड्याची जी बाजू आहे, म्हणजे पुण्याच्या पश्चिमेची किंवा वाड्याच्या पश्चिमेची, ती संरक्षित व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्या आंबिलोड्याच्या शेजारी गावकुसू बांधायचा घाट घातला आणि त्याचं बरंचसं बांधकाम त्यांनी केलं. म्हणजे चिमाजी अप्पांनी त्यासाठी जागाही विकत घेतली लोकांकडनं. विकत म्हणजे ते काय पैसे वगैरे नसेल दिले, पण ते त्यांचीच होती, म्हणजे जागिरीचीच होती. पण ती घालून त्यांनी ते गावकुसू बांधायला सुरुवात केली. आणि हे जेव्हा कळलं शाहू महाराजांना, तेव्हा त्यांनी मनाई केली. ते म्हणले कोट बांधायचा नाही. कारण काय झालं, इंद्रसेन जाधव, म्हणजे जाधव गडी जी म्हणतो आपण, तर त्यांनाही असंच त्यांनी सांगितलं होतं की कोट बांधू नका. पण त्यांनी न जुवंत कोट बांधला, कारण आधीचा काळ होता तो. आणि त्याच्यामुळे कदम म्हणून जे सरदार होते पेशव्यांचे महाराजांचे, त्यांनी बंड केलं आणि त्यांना त्या गढीत आश्रय घेतला. त्यांना तिथनं बाहेर काढणं खूप मुश्किल झालं. तर या सगळ्यामुळे शाहू महाराज कोट बांधायला तयार नव्हते कुठलाही, कारण त्यांचं म्हणणं कोट बांधला की बंदिस्त होऊन जातं आणि एकदा बंदिस्त झालं की शत्रूला त्याचा सहज फायदा घेता येतो. त्यामुळे कुठलाही कोट बांधू नये. बरं, हे कसं होतं, ही काही डायरेक्ट चर्चा महाराजांच्या सातारच्या दरबारात झाली असेल, तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि प्रतिनिधी जे होते पेशव्यांचे, जे बहुतेक पुरंदरे असावेत ते कोणीतरी, त्यांना सांगितलं की हे बंद करा सगळं.
त्यांनी पत्र पाठवून सांगितलं की हे सगळं बंद करा काम, आणि तुम्ही जे काय कोट बांधताय त्याला फक्त भिंत बांधायची, बुरुज बांधायची नाही. तर पेशवे ठीक आहे म्हणले, कारण शेवटी असं आहे की महाराज होते ते पेशवे होते. तर बाजीराव पेशव्यांनी मान्य केलं ते आणि साधी भिंत बांधली. तर पत्रात उल्लेख खूप गमतीदार आहे. त्यांनी लिहिलं की नुसती भिंत बांधली पण ते काम भयंकर भेसूर दिसतं, तर त्याला निदान गिलावा वगैरे करावा, म्हणजे प्लास्टर करावं, म्हणजे जरा बरं दिसेल, रंगबिंग द्यावा. आणि माझ्या अंदाजाने ते खूप लहान होतं, म्हणजे आत्ताचा जो संबंध 9 बुर्जी तटबंदी आहे त्यातला तो छोटा मधला भाग होता. बरोबर. आता त्याच्यात काय झालं, बरेच वादप्रवाद होते की पहिल्या बाजीरावांनीच ही 9 बुर्जी तटबंदी बांधली. नाही, खरं तर समज तसाच आहे. म्हणजे मलाही तसंच वाटत होतं जेव्हा तुम्ही सांगितलं की नानासाहेब पेशव्यांच्या काळात नंतर. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यात एवढी मोठी तटबंदी बांधली काय 2-4 महिन्याचं काम नाही आहे. दुसरी गोष्ट, शाहू महाराजांनी जर स्ट्रिक्ट ऑर्डर दिली की अजिबात कोड बांधायचं नाही, तर पेशवे हे धाडस करणं शक्य नाही. पण तो उपमर्द झाला असता महाराजांचा, आणि पेशवे महाराजांचे भक्त होते. श्रोते हो, ही माहिती तुम्हाला आज कशी वाटली? आता पुढच्या भागात भेटूया आणि इथून पुढचा जो काही इतिहास आहे तो जाणून घेऊया. धन्यवाद.